नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे दडपे पोहे. त्याच्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी खवलेला ओला नारळ लागणार आहे. ओल्या नारळाचंच पाणी इथे घ्यायचं आहे. साखर, मीठ, एक मोठा कांदा चिरलेला, हळद, हिंग, शेंगदाणे, कढीपत्ता, ओल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबू आपल्याला लागणार आहे. 6 ते 7 मुठी बसेल एवढे पातळ पोहे मी घेतले आहे. पातळ पोहे मी कढईमध्ये 5 ते 6 मिनटं कुरकुरीत असे भाजून घेतले आणि ते थंड करून घेतले. तुम्ही कच्चेसुद्धा पातळ पोहे वापरू शकता. आता ह्या पोह्यामध्ये 1 वाटी ओला नारळ आपल्याला घालायचा आहे. आता चवीला 1 टीस्पून साखरसुद्धा इथे वापरायची आहे. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. पातळ पोहे नसतील तर जाड पोहेसुद्धा तुम्ही इथे पाण्याने धुवून आणि घट्ट पिळून मोकळे करून इथे वापरू शकता. आता हे नारळाचं पाणी थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे. पोहे भिजतील आणि मोकळे सुटसुटीत राहतील इतकंच पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीने पोहे मिक्स करून हे झाकून ठेवले जातात, म्हणजे दडपून ठेवले जातात. म्हणून याला दडपे पोहे असं नाव आहे. जाड पोहे वापरून सुद्धा ह्याच पद्धतीने तुम्ही दडपे पोहे बनवू शकता. ते सुद्धा चवीला चांगले होतात. पोहे चांगले मिक्स झाले आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. कढईमध्ये तेल गरम केलं आहे. 1 टेबलस्पून तेल इथे मी घेतलं आहे आणि मूठभर शेंगदाणे किंवा आवडीप्रमाणे तुम्ही इथे शेंगदाणे घालू शकता. तेल चांगलं गरम झालं आहे. 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली फुटू द्यायची आहे. 1 टीस्पून जिरंसुद्धा इथे घालायचं आहे. 4 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा घातली आहे. खमंग अशी फोडणी तयार झाली आहे. आता अर्धा टीस्पून आपल्याला इथे हिंग घालायचा आहे. ह्या गरम फोडणीमध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा अर्धा मिनिट आपल्याला फास्ट गॅसवर परतून घ्यायचा आहे. कांदा इथे मुळी शिजवायचा नाही. इथे कच्चाच कांदा वापरला जातो, पण अशा पद्धतीने कांदा वापरला तर फार खमंग असे पोहे बनून तयार होतात. कांदा परतत असताना पाव टीस्पून हळद घालायची आहे. याच्यामुळे पोह्याला रंग छान येतो. हळद मिक्स झाल्यावर गॅस बंद करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता कांदा मी मुळीच शिजवलेला नाही, फक्त फोडणीमध्ये परतून घेतला आहे. आवडत असल्यास अर्धा टीस्पून लाल तिखट घालू शकता. फार अप्रतिम चव यानी येते. अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. फोडणीमध्येच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि फोडणी चांगली मिक्स करायची आहे. आता ही खमंग फोडणी ह्या दडपून ठेवलेल्या पोह्यांवर घालायची आहे. फोडणी सध्या गरम आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने चमच्यानीच आपल्याला मिक्स करायची आहे आणि त्याच्यानंतर अलगद हाताने सर्व पोहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. अप्रतिम चवीचे हे पोहे बनून तयार होतात. सगळ्यात शेवटी लिंबू पिळायचा आहे किंवा मिक्स करायच्या आधीसुद्धा लिंबू तुम्ही घालू शकता. पोहे चांगले मिक्स झाले आहेत. आता ते सर्व करून घेऊ. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.